नमस्कार मैत्रिणींनो, मी अमृता अपूर्व कुलकर्णी तुम्हा सर्वांचं ये काव्यमाला काव्यहोत्र या ग्लोबल वेब कवी संमेलनामध्ये मनपूर्वक स्वागत। सर्वप्रथम स्वाती आणि टीम यांचे मनपूर्वक आभार की त्यांनी ही छान अशी कल्पना चालू केलेली आहे, संकल्पना सुरू केलेली आहे आणि मला याच्यामध्ये भाग घेण्यास संधी उपलब्ध करून दिली। त्यामुळे त्यांचे मनापासून आभार। आणि सगळ्या मैत्रिणींना हेच सांगू इच्छिते की छान असा प्लॅटफॉर्म तुम्हाला आता उपलब्ध झालेला आहे, तर भरभरून या संकल्पनेला प्रतिसाद द्या आणि आपली इच्छा किंवा आपल्या मनातल्या भावना या वेब संमेलनामध्ये व्यक्त करा। चला तर मग चालू करूया। आता मी चालू करते माझ्याच एका कवितेने। तर माझ्या कवितेचं नाव आहे ऑनलाईन इमोशन्स। बघता बघता जून महिना आला, पण या मेल्या करोनामुळे शाळा नाही उघडल्या। बघता बघता जून महिना आला, पण या मेल्या करोनामुळे शाळा नाही उघडल्या। थोडे दिवस आराम आणि घरची कामं खूपच छान वाटली। थोडे दिवस आराम आणि घरची कामं खूपच छान वाटली। पण हळूहळू सरले ते दिवस आणि राहिल्या मात्र आठवणी। पण हळूहळू सरले ते दिवस आणि राहिल्या मात्र आठवणी। छोटे छोटे चिमुकले यायला लागले स्वप्नात। छोटे छोटे चिमुकले यायला लागले स्वप्नात। मॅम प्लीज दार उघडा ना, आता नाही देणार तुम्हाला त्रास। मॅम प्लीज दार उघडा ना, आता नाही देणार तुम्हाला त्रास। पण कोण सांगेल त्या चिमुकल्यांना, पण कोण सांगेल त्या चिमुकल्यांना, अरे तुमचा हा त्रास हवा हवासा वाटतोय आणि तो तुम्ही रोजच द्यावा असं सारखं वाटतोय। अरे तुमचा हा त्रास हवा हवासा वाटतोय आणि तो तुम्ही रोजच द्यावा असं सारखं वाटतंय। आणि बरं का या कोरोनामुळे माझ्या शाळेचा बोर्ड आणि मार्करही रुसले। या कोरोनामुळे माझ्या शाळेचा बोर्ड आणि मार्करही रुसले। काय करता येईल का मॅम, म्हणून त्यांनी मला व्हॉट्सअपवर मेसेज टाकले। काय करता येईल का मॅम, म्हणून त्यांनी मला व्हॉट्सअपवर मेसेज टाकले। आणि मग ठरलं आता शाळा चालू करायची। काही का असे ना आता कंबर कसायची। काही का असे ना आता कंबर कसायची। इकडून तिकडून घेतले थोडे टेक्नॉलॉजीचे धडे आणि आम्ही झालो सज्ज द्यायला ऑनलाईनचे धडे। मग काय चालू झाला आमचा ऑनलाईन प्रवास आणि चिमुकल्यांच्या डोळ्यात दिसली चमक खास। चालू झाला आमचा ऑनलाईन प्रवास आणि चिमुकल्यांच्या डोळ्यात दिसली चमक खास। मुलांनी आणि मॅमनी दिलं एकमेकांना आश्वासन। आपण सारखं भेटत राहू, नका घेऊ टेन्शन। मुलेही सुखावली, शिक्षकही सुखावले। पाऊण तासाच्या लॉगआउटमुळे भानावर आले। पण माझ्या मनात एक प्रश्न कायम राहून गेला। या टेक्नॉलॉजीला गळाभेटीचा आनंद का नाही कळला? तुम्हीच सांगा, या टेक्नॉलॉजीला गळाभेटीचा आनंद का नाही कळला? धन्यवाद। आता मी माझी दुसरी कविता सादर करते। जसं मी आधी सांगितलं, मला लेखक कोण आहे ते माहिती नाहीये, पण मला ही कविता मनाला भावली, तर सुरू करते। आसवे कुणाची तरी मी माझ्या ओंजळीत घ्यावी। माझ्या आनंदात मला कुणाची तरी साथ असावी। माझ्या संवेदनेने कुणाचे तरी मन हराव्याने विधात्याने त्या प्रेमाचे सुंदर चित्र रेखाटावे। मरण्यापूर्वी तरी कुणी असं एक गवसावं, ज्याला मी हक्कानं माझं म्हणावं। धन्यवाद।